फर्स्ट टाइम आपण लाईट लावल्यापासून आज आपण लाईटचा परफॉर्मन्स चेक करतोय. आता आपल्याला एकाला हेल्प करायची आहे. त्या भाईची गाडी स्टार्ट नाही होते. आहे का नाही जलवा. अरे फोर व्हीलरच्या लाईट्स फेल आहेत. नुसते ढगच ढग, फॉगच फॉग. तर याच ठिकाणी हायवे आपण सोडतोय आणि आपण घेतोय लेफ्ट टर्न. श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान. श्री स्वामी समर्थ गाइस, वेलकम बैक टू द चॅनल. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. आणि एकविराईचा उदो उदो. नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इंट्रो घरी स्टार्ट नाही केला कारण घरी सगळे झोपलेत यार. घरी सगळे झोपलेत आणि त्यांची झोप मोड करायची आपली काही इच्छा नव्हती म्हणून इंट्रो घरी चालू नाही केला. आता आपण चाललोय, जसं की तुम्ही थंबनेल बघून समजलं असाल, आपण चाललोय आपल्या एकविरा आईचे दर्शन करायला. नवरात्र चालू आहेत आणि टाईम मी दाखवतो तुम्हाला. सकाळचे 4:37 झालेत. 4 वाजता निघायचं होता कारण की एकविरेला खूप गर्दी असते आता नवरात्राच्या दिवसांमध्ये. सो आपल्याला 4 वाजता निघायचं होतं. इट्स ओके, आपण आहोत, ठीक आहे. एवढं पण काय लेट झालं नाही. इट्स नॉट टू लेट. पण चाललं एकविरेला. खूप मजा येणार आहे. म्हणजे ही अर्ली मॉर्निंग राईड. आज सॅटर्डे आहे. खूप दिवस झाले ब्लॉग्स पण आले नव्हते. थोडं यार कामामुळे नाही जमत. म्हणजे ऑक्युपाईड होतो थोडा जास्ती, तर त्यामुळे ब्लॉगिंगसाठी वेळ नव्हता निघत. बट आता फायनल एक शॉर्ट राईड. आपल्यापासून कारला काहीतरी 68 to 70 किलोमीटर्स आहे इकडनं डिस्टन्स. सो नॉट मच. एक अपडाऊन पकडा 150 160 किलोमीटर. पण मजा खूप येणार आहे. गाडी कुठली घेऊन चाललो आहे तर आपली आपण KTM ॲडव्हेंचर 390X घेऊन चाललो आहे. 2025 मॉडल. मजा येते. जरा गाडी खेचूया. आपली पूर्ण गाडी इक्विप्ड आहे. सगळं टॉप बॉक्सपासून मोबाईल होल्डरपासून सगळं जे म्हणजे मोस्ट निडेड मला वाटतं त्या गोष्टी तर आहेतच गाडीवर. सो गाडीचा परफॉर्मन्स पण चेक होईल. आफ्टर टॉप बॉक्स मी गाडी कुठं लांब घेऊन नाही गेलो आहे. टॉप बॉक्स कसं परफॉर्मन्स करतोय, पडतोय की काय की राहतोय काय काय माहीत नाही आपल्याला. जाऊया मस्त राईड एन्जॉय करूया. थोडा अंधार आहे सो आपला कॅमेरा थोडासा आंधळा होऊन जातो. ॲडजस्ट करून घ्या. काही वेळात म्हणजे आपण एक कारल्याला पोहोचेपर्यंत दिवस उगवला पाहिजे. सो जाऊया मस्त मजा करूया. पहिला जाऊया गाडीमध्ये घेऊया फ्यूल. गाडीचं पोट फुल करूया आणि पुढची राईड आपण कंटिन्यू करूया. फर्स्ट टाइम आपण लाईट लावल्यापासून आज आपण लाईटचा परफॉर्मन्स चेक करतोय. आणि भाई तुम्हाला दिसतच असेल कॅप नाही काढलेत मी. येल्लोवाले कॅप तसेच ठेवलेत. पाऊस नाही पाहिजे होता. हलकी फुलकी ड्रिझलिंग चालू झालेली आहे पनवेलमध्येच. पाऊस नाही पाहिजे होता. आय गेस हा एवढाच थोडासा पडेल आणि जायला पाहिजे. गेला तर बराच होईल. वाढला नाही पाहिजे कारण की मी रेन लायनर वगैरे काही नाही घेऊन आलो आहे. जर भिजलो तर मग स्टार्ट टू एंड, नाहीतर मग नाच होते तेव्हा. प्लीज एकविरा आई नको पाऊस, प्लीज प्लीज. आज थोडंसं शांतीवाला माल घे. नेहमी मला पाऊस लागतो म्हणजे हवा असतो पाऊस. आज मी बोलतोय नको पाऊस, नको पाऊस, नको एकविरा आई नको पाऊस. प्लीज 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 प्लीज. तुझा भक्त हात जोडतोय तुझ्याकडे. हे बघ हात पण जोडले घे. नाही तर आई बोलेल हा हात बीत जोडत नाही, नुसतं फुटेज खातोय. आई हात पण जोडले. नको पाऊस प्लीज. तर इथं स्ट्रीट लाईट नाही ना. इथं लाईटला ओ हो 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 भाई बघताय उजेड, बघताय लाईटीचा. आई शपथ. आणि जरा थांबलं नाही ना तर एवढं ह्युमिड वाटायला लागलं ना. गरमी ऑब्व्हियसली आता गेअर्समध्ये वगैरे आहे तर आपल्याला वाटणारच ते. पण ठीक आहे, पेट्रोल घेतलं आपण. आता इकडनं आपल्याला रूट मॅप लावायची गरज नाही आहे.
आपल्याला पाठच आहे रस्ता. इकडनं खोपोली, खोपोलीवरनं लोणावळा, लोणावळाच्या पुढे गेलं का कारल्याचा लेफ्ट. रस्ता एकदम तोंडपाठ असेल सगळ्यांच्या, मराठी माणसांच्या तर सगळ्यांच्याच तोंडावर असेल हा रस्ता. शेडूंगच्या पुढं आलोय आणि तो गाणं आहे ना सुकून, भूमी 2025 मधलं गाणं आहे. काय गाणं आहे यार, अरिजित सिंगने गायलाय. असं बघा इंस्टाग्राम रील्सवरती वगैरे पण सगळं इथे तुम्हाला ते दिसत असेल. अरिजित सिंगचे ते ग्लिम्स, ते मेकिंग मधलं सगळं दिसत असेल. ब्रो काय गाणं आहे. हा 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 हा. मी ॲक्च्युली कॅमेरा कधीच चालू केला आहे. जे शेडूंगचं टोल वगैरे दाखवायचं होतं तुम्हाला, जे की मी नेहमी आपलं ते ठरल्याप्रमाणे दाखवतो. मॅन्डेटरी आहे शेडूंगचा टोल दाखवणं. पण तो गाणं भाई अरिजित सिंग जेव्हा बोलतोय ना तेव्हा मला बोलावं असं वाटत नव्हतं. त्यात एवढा खतरनाक गाणं आहे. कोणी कोणी ऐकलंय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि काय तुमचं म्हणजे, आता मी जसं ऐकलं तसं मी एक्सप्रेस केलं, तुमचं काय आहे म्हणजे मत काय आहे, तुम्हाला कसं वाटलं गाणं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लाईटचा परफॉर्मन्स कसं आहे ते पण नक्की सांगा. वाईट मी कॅप काढत नाही, कारण की वाईट आहे ना समोरच्याला खूप त्रास देईल. बट डार्क ब्लॅकमध्ये आपली गाडीची लाईट बघा आणि बाकीच्या गाड्यांची तर लाईट तुम्हाला समजणारच नाही. एक नंबर HJG प्रोडक्ट. वॉरंटी गॅरंटी काही नाही आहे प्रोडक्टची, पण प्रोडक्ट एक नंबर आहे. लगाओ भाई और गाड़ी चलाते रहो. तर क्रॉस करतोय खोपोली आहे बघा, गगनगिरी महाराज मठ तो एंट्रन्स. आणि इकडनं आता खंडाळा घाट सुरू. एवढी म्हणजे मजा येत होती ना ड्राईव्ह. खूप राईड खूप एन्जॉय केली यार. खूप भारी वाटत, खूप मस्त वाटत होतं. आणि मेन म्हणजे हे लाईट्सचा जो परफॉर्मन्स आहे ना क्रिस्टल क्लिअर दिसते समोरचं एकदम. जेव्हा थोडीफार ड्रिझलिंग होते ना तेव्हा थोडंसं ते चमकते, लाईट चमकते त्या पाण्यामुळे. कारण की समोरनं पण येणारं ट्रॅफिक असतं ना. आता इथं आपण बंद करूया, कारण की समोरनं येणारं पण ट्रॅफिक आहे, त्याला त्रास होईल. आता बघा पूर्ण आंधळा झालं, काही दिसत नाही आहे, काही म्हणजे काही नाही दिसत. आता थांबा, आता दाखवतो तुम्हाला जलवा. ते फ्लिकर झालं याला. आत्ता बघा काय कराय जलवा. अरे फोर व्हीलरच्या लाईट्स फेल आहेत त्याच्यासमोर. एवढं खतरनाक लाईट आहे. खूप खूप राईड एन्जॉय केली यार. मस्त गाडी पळवली पण थोडी. आणि कंटिन्यूस 100-100 पकडूनच आहे. कंटिन्यूस असं 120-130 ह्याच्यावरच नाही चालत आहे. मस्त गाणी लावली आहेत हलकी हलकी आणि आपला एन्जॉय करत चाललो आहे. हा की एकटा माणूस भाई, सोलो ट्रॅव्हलर. सोलो ट्रॅव्हलिंगची मजा पण आहे आणि घाटा पण आहे. जर कंपनी असेल, पिलियन असेल तर थोडं हा इकड तिकडच्या गोष्टी आपण बोलू शकतो. पण पिलियन नसण्याचा पण फायदा आहे, कारण की पिलियन असलं म्हणजे जबाबदारी आली, त्याचं पण मन राखावं लागतं, त्याच्या पण अकॉर्डिंग आपल्याला चालावं लागतं. समजलं. जे राईड करत असतील ना त्यांना कळत असेल. गर्लफ्रेंडला घेऊन राईड करणं वेगळं असतं, ठीक आहे. लगेच काही जणांना असं वाटेल काही जणांना असं वाटेल आम्ही गर्लफ्रेंडला घेऊन आम्ही कपल राईड करतो वगैरे वगैरे. ते वेगळं झालं. मी पिलियनचं बोलतो. पिलियन टिपिकल पिलियन त्याचं बोलतो. शिंगरोबा देवाचं मंदिर, शिंगरोबा देवाचं. लोणावळा क्रॉस करतोय आणि हा व्ह्यू जर दाखवला नाही ना तर भाई मला चेन नाही पडणार. मस्त तिकडनं फॉग वरती होते. खूप कमी दिसत असेल पण हा फॉग एवढं पण जास्ती नाही आहे. डिसेंट इनफ, मजा घेण्यासारखं आहे फॉग. मला पुढं दिसतंय फॉग, जसं आपण वरती चढू ना त्याचं फॉग थोडं भेटेल. नुसते ढगच ढग, फॉगच फॉग. बहुत दिनों के बाद यार ऐसा कुछ तो मतलब राइड, खूप दिवसानंतर अशी राइड, खूप दिवसानंतर. यस, लाइट का पूरा इस्तेमाल होते हुए फॉग में. भाई अल्टीमेट अल्टीमेट अल्टीमेट, क्रेजी क्रेजी. मजा आती है फॉग में, मजा आ रहा है.
हो भाई, एव्हरग्रीन लोणावळा, एव्हरग्रीन. म्हणून इकडे एवढे लोक येतात. अरे खूप वेळा येऊन खूप वेळा आलो आपण, मी तर किती वेळा, बाप रे बाप. पण आहे ना, जेव्हा कधी येतं ना, मन नाही भरत. परत 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 जावंसं वाटतं. काय मस्त धुका आहे यार, अर्ली मॉर्निंग. आणि अशी शब्द काय बोलू, काही समजत नाहीये. ते टिपिकल असं लहान मुलं खुश होतात ना धुकं वगैरे बसल्यावर, तसं झालंय मला सिरियसली मॅन. मतलब हे आपण कसं, आपण निघतो एका वेगळ्या थिंकिंगनी आणि काहीतरी दिसतं वेगळं, काहीतरी घडतं वेगळं. हालाकी हे डेली काय, पण तरी पण त्यात मजा येते भाई. भाई लोणावळा 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 क्रॉस करतोय. लोणावळ्याच्या पुढे थांबलो होतो, चहा घेतली एक आणि हलकी फुलकी ड्रिझलिंग चालू झाले. आता थोडी स्पीड कमी करावं लागेल, नाही तर आपली पॅन्ट घाण होईल. थोडा हळूच जाऊया. आता रस्ते पण ओळे आहेत, मस्त हळूहळू जाऊया. आता काय ऑलमोस्ट 10 मिनिटात पोहोचून जाऊ आपण. आता आपल्याला एकाला हेल्प करायची आहे. या भाईची गाडी स्टार्ट नाही होते. टॉप बॉक्स है ना पीछे. एक काम करो, उधर लो ना, उधर लो थोड़ा, फिर अपने को निकलने को इजी रहेगा. हो गया? नहीं हुआ? सेकंड पे रखो ना, सेकंड पे करो करो, फिर से आ जाओ. ओके चलो थँक्यू वेलकम. गाडी झाली स्टार्ट, भाईची हेल्प पण झाली. थोडंसं आपलं इथं लागलं त्याचं टॉप बॉक्स, बट इट्स ओके, काय नाही एवढं काय नाही झालं. भाई सकाळी आईने आपल्याकडनं काम करून घेतलं, ते पण चांगलं, भारी वाटतंय. बरं झालं ना, ठीक आहे ना यार, हेल्प करायला पाहिजे. बायकर्स कम्युनिटी ब्रो, बायकर्स नाही, कोणी आपल्याकडनं होत असेल तर हेल्प करायला पाहिजे. तर याच ठिकाणी हायवे आपण सोडतोय आणि आपण घेतो लेफ्ट टर्न. श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान. ओ माय गॉड, लाईट करूया बंद. सकाळचे 6 वाजता आपण, थोडासा ट्रॅफिक आहे इथे वरती. दर्शनाला आपल्याला वेळ लागणार आहे 100%, तरी आपण एवढ्या लवकर आलोय. थोडं दर्शनाला बघूया आपण लाईन किती तासाची आहे. बापरे, गाड्या बघा गाड्या. आपण ठीक आहे, बाईक आहे तर आपण साईडनी काढत चाललोय, पण टू मेनी गाड्या भाई, टू मेनी गाडीज. बाईकला इश्यू नाही, 4 व्हीलरला वरती पार्किंग बंद आहे. बाईक कॅन गो. उभी चढण आहे, उभी. त्याचा लाईट नाही लावू शकत ना आपण, नाही तर दाखवलं असतं काहीच चढण आहे ती. त्रास होईल ना रे, समोर येणाऱ्याला भरपूर त्रास होईल. तरी आहे वरची पार्किंग, गाडी आपण इथं पार्क केली आणि आता जाऊ वरती. अजून सनराईज झालेला नाही आहे, हलका हलका उजेड झाला आहे, ड्रिझलिंग चालूच आहे. सामान सगळं गाडीत टाकलं आहे आणि मी रायडिंग जॅकेट वगैरे घालूनच चाललो आहे. आता जाऊया वरती दर्शनाला.
आता आतमध्ये अभिषेक चालू आहे, पूजा चालू आहे, 2-3 तासाची लाईन आहे. तर आपण लाईनमध्ये नाही थांबणार आहोत. इथे बाहेर स्क्रीन लावलं तर स्क्रीनवरतीच बघणार आहोत आणि तिकडे जाऊन पुढे जाऊन मुखदर्शन घेऊ आणि इकडनं आपली रिटर्निंग जर्नी चालू करू. तर आलो आता आपण पुन्हा आपल्या गाडीजवळ पार्किंगमध्ये आलो आहे. मस्त दर्शन झाले. एकविरायचं उदो आतमध्ये नाही गेलो कारण की खूप 2-3 तासाची लाईन होती. म्हणून मुख दर्शन केलं, आरती वगैरे अटेंड केली आणि खाली आलो. घरासाठी प्रसाद वगैरे घेतला आहे, सगळं ठेवलं टॉप बॉक्समध्ये. आता इकडनं आपली रिटर्न जर्नी चालू करूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सो इफ यू न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. इफ यू लाईक द व्हिडिओ हिट द लाईक बटन, शेअर आणि कमेंट करा, जरूर करा. कमेंट जरूर करा, तुम्हाला काय आवडते नाही आवडते जरूर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये एकविरायचं उदो ही कमेंट आलीच पाहिजे सगळ्या आपल्या आगरी कोळी बांधवांकडनं. सो आतासाठी एवढंच ठेवूया. इफ राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.